नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, ज्ञानज्योती युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, डिजिटल हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड HPC डिजिटल पद्धतीने आपण कसा भरायचा ते आपण इथे शॉर्टकट मध्ये थोडं समजून घेऊया. डिजिटल HPC स्कूल ऍडमिन मुख्याध्यापकांनी कशा पद्धतीने कामकाज करायचंय, तर आपल्याला सर्वात पहिलं काम करायचंय ते म्हणजे सेक्युअर पोर्टल लॉग इन करायचं. या पोर्टलला लॉग इन करायचंय आणि ते सुद्धा सेक्युअर. आणि डॅशबोर्ड इनसाइट, या डॅशबोर्ड मध्ये काय काय दिलेलं आहे, हेच जे भाग तुम्हाला दिसत आहेत तेच भाग कशा पद्धतीने आपल्याला फिलअप करायचे असतात, कशा पद्धतीने वर्क करायचंय. क्लास मॅनेजमेंट, वर्गांचं मॅनेजमेंट, व्ह्यू HPC आणि प्रोफाईल हेल्थ कशा पद्धतीने असणार आहे. तर सर्वात प्रथम आहे मुख्याध्यापकांना आलेल्या ईमेल वरील युजर ID आणि पासवर्ड चा वापर करून सुरुवातीला सेक्युअर पोर्टलला लॉग इन करायचं. मुख्याध्यापकांनी त्यांचा रोल, जो टीचर स्कूल जो रोल असेल तो रोल आपल्याला इथे चूज करायचा आहे. त्यामध्ये लॉग इन ID आलेला असेल तर लॉग इन ID, पासवर्ड आलेला असेल पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचंय. आणि या पासवर्ड नंतर आपल्याला बदलून घ्यायचा, फॉरगेट पासवर्ड करून बदलायचा आहे. दुसरीकडनं सुद्धा तो बदलता आपण. आणि तो मॅथ कॅप्चा असेल तो कॅप्चा. लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर डॅशबोर्ड असेल, त्या डॅशबोर्ड मध्ये त्या मॉनिटरवरती आपल्याला स्कूल प्रोग्रेस कसा असतोय, तर HPC स्टेटस असेल ते ओव्हरऑल स्टेटस आपण बघत असताना आपले विद्यार्थ्यांचे किती पेंडिंग काम आहे, इन प्रोग्रेस किती आहे आणि कम्प्लिटेड किती आहे ते दिसतात. आल्यानंतर क्लास मॅनेजमेंट आपण मॅनेज स्कूल सेक्शन, त्याचबरोबर स्कूलचे आपण सेक्शन तुकड्या वगैरे जोडणं असतील त्या कशा पद्धतीने जोडायच्या, एखादी तुकडी नसेल ती कशी जोडायची आणि एखादी तुकडी कमी कशी करायची ते सुद्धा यामध्ये आपल्याला समजणार आहे. व्ह्यू HPC आणि HPC आपण तो प्रोग्रेस विद्यार्थ्याचा ट्रॅक कशा करायचा. युजर अँड सर्च फिल्टर, तुम्हाला यामधील नावं सर्व माहिती कशा पद्धतीने सर्च करायची त्याचे फिल्टर सुद्धा इथे दिलेले आहेत. ते फिल्टर सुद्धा आपण वापर करताना बघूया. त्यानंतर HPC ट्रॅकर दिलेले आणि पूर्ण माहिती भरल्यानंतरच आपल्याला HPCचा प्रोग्रेस रिपोर्ट जो आहे तो PDF स्वरूपात प्राप्त होईल. पण त्या अगोदर ही माहिती पूर्ण भरलेली आवश्यक असणार आहे. आणि प्रोफाईल, आपलं प्रोफाईल कशा पद्धतीने आपण अपडेट करायचंय, त्यामध्ये काय काय आपण बदल करू शकतो, काय बदल करू शकत नाही हे सुद्धा आपण इथे समजून घेऊयात. त्यानंतर युजर गाईड सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. पुढे माहिती भरत असताना विद्यार्थ्यांची माहिती HPC मध्ये कशी भरायची त्याच्यासाठी युजर गाईड सुद्धा दिलेलं आहे. फिलअप कसं करायचं ते समजवलेलं आहे आणि वापरणं खूप सोप्या पद्धतीचं आहे. रीड टू सिम्प्लिफाय युअर इव्हॅल्युएशन प्रोसेस. चला तर आता आपण शॉर्टकट मध्ये बघितलं. आता आपण लॉग इन कशा पद्धतीने करायचं त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जावं लागणार आहे, तेच म्हणजे गुगल क्रोमला गेल्यानंतर आपल्याला इथे सर्च बार मध्ये साईट टाकायची. ती साईट असणार आहे, मी ती साईट टाकतो, https://perk.ncert.gov.in/en. या साईट वरती आपल्याला काय करायचंय, इंटर केल्यानंतर ही साईट समोर अशा पद्धतीने ओपन झालेली असेल. आता ही तुम्हाला असं दिसतंय बरोबर. पण सर्वप्रथम हे आपल्याला काय करायचंय, हा जो सर्च बार आहे या सर्च बारला जो स्टार दिसतोय त्याला बुकमार्क करून घ्या. त्याचबरोबर त्याच्या बाजूला इन्स्टॉलचं एक बटन दिसतंय, याला आपण इन्स्टॉल सुद्धा करून ठेवू शकतो की जेणेकरून प्रत्येक वेळेस साईटवर जायची गरज नाही. मी याला इथे इन्स्टॉल करतोय आणि इन्स्टॉलला इथे क्लिक करतोय म्हणजे तो माझ्या डेस्कटॉपला आलेला असेल. माझ्या डेस्कटॉपला आता आलेला आहे पण मी याला इथे जात नाही कारण की आपण म्हणतोय ती साईट पुन्हा आपण इथे पेस्ट करणार आहोत. ती साईट पेस्ट केल्यानंतर एंटर दाबून पुन्हा ही साईट आपल्या समोर अशा पद्धतीने आलेली आहे. आता इथे तुम्हाला ओपन इन ऍप दिसते म्हणजे आपण ऍप इन्स्टॉल केलेलं आहे आणि ते ऍप तुम्हाला खाली आलेलं दिसणार आहे, टास्क बार वरती आलेलं दिसणार आहे. हे काम झाल्यानंतर आपल्याला काम करायचं काय, तर आपण कोण आहोत, इथे परक ऍडमिन दिलेलं आहे. इथे आपल्याला काम करायचं नाही. स्टेट डिस्ट्रिक्ट ऍडमिन, स्टेटचे किंवा डिस्ट्रिक्टचे ऍडमिन इथे लॉग इन करणार आहेत. इथे स्टुडंट किंवा पॅरेंट असतील त्यांचं लॉग इन असणार आहे. आणि इथे आपल्याला काम करायचं स्कूल किंवा टीचर, मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांनी इथे लॉग इन करायचंय. कुठे, स्कूल अँड टीचर. याला मी इथे क्लिक केलंय. याला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर डिजिटल HPC लॉग इन. आता इथे लॉग इन करत असताना इथे आपल्याला काय टाकायचं इथे लॉग इन ID. मुख्याध्यापकांना ईमेल वरती जो लॉग इन ID आलेला आहे तो लॉग इन ID इथे टाकायचा. आणि त्यानंतर पासवर्ड, जो पासवर्ड तुम्हाला आलेला असेल तो पासवर्ड इथे यांनी स्ट्रॉंग पासवर्डचं म्हटलेलं आहे, पण आपण तो जो पासवर्ड आपण केला असेल तो पासवर्ड आपण इथे टाकणं गरजेचं आहे. पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला इथे जो मॅथचा कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपण टाकायचा आहे कॅल्क्युलेशन करून आणि लॉग इनला क्लिक करायचं. लॉग इनला क्लिक केल्यानंतर मी हा सेव्ह करून घेतलाय पासवर्ड. लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने इंटरफेस आपल्याला इथे दिसतोय. इथे सर्वात प्रथम असतं आपलं अकॅडमिक इयर. इथे सर्वात आधी आपल्याला अकॅडमिक इयर निवडायचंय.
आणि इथे करंट अकॅडमिक इयर दिलेले 26-27, कारण की या वर्षापासून आपण सुरुवात करत आहोत. याच्यानंतर इथे आपण या एरोला क्लिक केलं तरी आपल्याला दुसरं वर्ष दिसणार नाही. या एडिटला जर गेलो तरी सुद्धा आपल्याला ते काही वर्ष इथे बदलवायला संधी नाहीये, बरोबर. जर आपण पुढच्या वर्षात जाऊ तेव्हा इथे आपल्याला बदल करता येऊ शकेल मागचं बघण्यासाठी. चला पुन्हा आपण तिथे चाललेलो आहोत. आता इथे ग्रेड आहे, सेक्शन आहे. तर तुम्हाला इथे ग्रेड सेक्शन जरी दिले असले तरी इथे बघा, बालवाटिकेपासून ते इयत्ता 8वी पर्यंत हे सर्व वर्गांचे आपल्याला HPC इथे भरता येऊ शकतात, बघता येऊ शकतात. त्याचं सेक्शन कोणतं असेल, सपोज आपण ग्रेड फर्स्ट घेतले, त्याचे सेक्शन आलेले असतील, त्याचे सेक्शन असतील तर सेक्शन कोणते, ज्या सेक्शनच्या ज्या तुकडीचं आपल्याला बघायचं असेल ते आपण इथे हा रिपोर्ट बघू शकतो. हा HPC स्टेटस, हा HPC स्टेटस तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आता हा HPC स्टेटस बघत असताना इथे काय आहे, फाउंडेशनल स्टेज म्हणजेच प्रारंभिक स्तरावरील माहिती, प्रिपेरेटरी स्टेज इथे आपल्याला पूर्वतयारी, आणि मिडल स्टेज म्हणजे माध्यमिक स्तरावरील माहिती आपल्याला इथे बघता येऊ शकते. हे आता भरल्यानंतर आपल्याला इथे सर्व काही बदल झालेले दिसतील. आपल्याला काम करायचंय दुसरं म्हणजेच महत्वाचं काम, ते आपलं सर्वात महत्वाचं काम आहे युजर मॅनेजमेंट. आता टॅब बघा, तुम्हाला इथे दिसते डॅशबोर्ड. त्या आपण डॅशबोर्ड वरती आहोत. ते आपल्याला आपल्या मुख्याध्यापक आणि शाळेची पूर्ण माहिती दिसेल. इथे युजर मॅनेजमेंट आहे, त्यानंतर क्लास मॅनेजमेंट आहे, HPC आहे, माय डाउनलोड, माय प्रोफाईल, युजर गाईड, हाऊ टू फिल, आणि सर्वात शेवटी खाली असणारे लॉग आउट. खाली काय आहे, लॉग आउट. तर आपण इथे युजर मॅनेजमेंट मध्ये काय आहे, युजर मॅनेजमेंट मध्ये आपल्याला टीचर आणि स्टुडंट हे दोन नाव दिसत आहेत. सर्वात आधी आपल्याला काम काय करावं लागणार आहे, सुरुवातच करत आहोत म्हणून आपल्याला टीचरला मी इथे क्लिक करत आहे. टीचरला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर इथे लॉग इन ID दिसतोय, टीचर कोड दिसतोय, फर्स्ट नेम, लास्ट नेम, आणि इथे ईमेल ID, आणि समोर इथे ऍक्शन दिसतंय. ऍक्शन आपण ते माहिती भरल्यानंतर ते आपल्याला ऍक्टिव्ह करतो. आता सर्वात आधी आपल्याला इथे टीचर मॅनेजमेंटला काम करायचंय म्हणून या अधिकच्या चिन्हाला मी इथे काय करतोय, क्लिक करतो. अधिकच्या चिन्हाला क्लिक केल्यानंतर मला इथे ऍड टीचर करायचं. ऍड टीचर करत असताना आधी इथे शिक्षकांचं मला नाव लिहावं लागणार आहे आणि प्रथम नाव नेम लिहायचं. इथे लास्ट नेम म्हणजेच आडनाव आपण इथे लिहिणार आहोत. इथे ईमेल ID, इथे काय घ्यायचं आपल्याला, ईमेल ID, त्या शिक्षकांचा ईमेल ID. ईमेल ID टाकल्यानंतर टीचर कोड, आपल्याकडे टीचर कोड तर नाहीये HPC डिजिटल HPC भरण्यासाठी, मग मी तात्पुरता काय करतोय, T01 इथे टाकतोय. मी पहिले शिक्षक जोडतोय म्हणून T01 माझ्या याच्यानुसार टाकलेलं आहे. आता क्लास मॅनेजमेंट, त्याच्याच खाली शिक्षकांना जोडण्यासाठी कोणत्या वर्गाला ते शिकवत आहेत तो वर्ग आपल्याला इथे काय करायचा आहे, चूज करायचा. ग्रेड जे असेल, जो वर्ग असेल त्या वर्गाला निवडायचं. सेक्शन, त्याच्यात जर तुकड्या असतील तर ABCDEF जे असतील ते त्याच्यातनं आपल्याला एक सिलेक्ट करायचं. इज क्लास टीचर, या वर्गाचे हे क्लास टीचर आहेत का, कोणत्या, आता सपोज मी इथे क्लास 4 सेक्शन A घेतलेलं आहे, याचे ते क्लास टीचर आहेत का, यस असेल तर यस करा. इथे सेक्शन BCD असेल आणि त्या वर्गाचे ते क्लास टीचर जर नसतील तर आपण इथे क्लिक करायचं नाही. इथे आहे म्हणून मी इथे क्लिक करतोय. आता हे शिक्षक बघा, हे शिक्षक जर अजून दुसऱ्या वर्गाला शिकवत असतील, म्हणजे 2 वर्ग जर त्यांच्याकडे असतील तर काय करावं लागेल आपल्याला, पुन्हा खाली जो ग्रेड दिसते त्या ग्रेडला मी क्लिक करतो. त्या ग्रेडला क्लिक केल्यानंतर याच्याकडे दुसरा वर्ग सुद्धा आहे म्हणून तो वर्ग जो असेल, जी ग्रेड असेल ती मी निवडलेली आहे. त्यातीलच पुढचं सेक्शन, जे सेक्शन असेल ते सेक्शन निवडलंय. या वर्गाचे ते क्लास टीचर आहेत का, एखाद्या शिक्षकांकडे 2 वर्ग सुद्धा असू शकतात, बरोबर. तर इथे येस, व या वर्गाचे सुद्धा ते क्लास टीचर आहेत. जर माझं भरत असताना माझ्याकडनं चुकून ग्रेड सेक्शन चुकलं असेल तर त्याच्या समोर रिमूव्ह बटन दिसतंय. काय दिसतंय, रिमूव्ह बटन दिसतंय. दिसतंय का, इथून मी त्याला रिमूव्ह करू शकतो. बघा, रिमूव्ह केलं. रिमूव्ह केल्यानंतर काय होणार, यांच्या पुढची ग्रेड आणि सेक्शन आणि ते क्लास टीचरचं चिन्ह निघून गेलेले. जर असेल तर आपण त्या पद्धतीने इथे चूज करावं. चूक झाली तरी इथे आपल्याला रिमूव्ह करायला संधी आहे. एवढी माहिती आपण फिलअप केलेली आहे. हे फक्त मला सेव्ह करायचं आहे का, येस मी भरतोय, मला सेव्ह करायचंच आहे, मग मी सेव्हही करू शकतो. पुन्हा इथे पुढच्या ऍक्टिव्हिटीला जाण्यापेक्षा सेव्ह अँड ऍड अनदर, सेव्ह अँड ऍड अनदरला मी इथे क्लिक करू शकतो, कारण की मला नवीन शिक्षक जोडायचे आहेत पुढच्या अजून, म्हणून मी या टॅबला क्लिक करणार. आणि हे जर कॅन्सल करायचं असेल तर मला कॅन्सल क्लिक करावं लागेल, पण मला कॅन्सल करायचं नाहीये. मी सेव्ह आणि ऍड अनदरला क्लिक केलंय म्हणजे आणि इथे तुम्हाला पॉपअप आलं असेल, टीचर ऍडेड सक्सेसफुली, आणि ज्या शिक्षकांचा इथे ईमेल ID आलेला आहे त्या ईमेल IDच्या लॉग इन वरती इथला डिजिटल हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्डचा जो लॉग इन ID, युजर ID म्हणजेच लॉग इन ID, आणि जो पासवर्ड असेल तो पासवर्ड त्यांच्या मेलला गेलेला असेल. जो मेल आपण टाकलेला आहे त्या मेलला तो
गेलेला असणार. चला या ओकेला क्लिक करायचंय. लगेच पुढचे शिक्षक जोडण्यासाठी आपल्यासाठी ही टॅब काय झालेली आहे, रिकामी झालेली आहे. आता मी पुढच्या शिक्षकांचं नाव जोडतोय. वर शिक्षकांची माहिती भरल्यानंतर ईमेल आयडी टाकल्यानंतर कोड टाकल्यानंतर इथे ग्रेड आपल्याला निवडायची आहे. ग्रेड ज्या वर्गाला शिकवत असतील तो वर्ग आपण इथे घ्यायचा आहे. त्याचं सेक्शन कोणतं आहे ते सेक्शन घ्यायचंय. क्लास टीचर असतील तर येस करायचं. त्याच्याकडे पुन्हा दुसरा वर्ग असेल तर तो दुसरा वर्ग सुद्धा आपण इथे जोडायचा आहे. त्याचं सेक्शन जोडायचंय. क्लास टीचर असतील तर येसला क्लिक करायचंय. पुन्हा पुढचा वर्ग असेल तो वर्गही आपल्याला इथे ग्रेड ऍड करता येते. त्यानंतर सेक्शन असेल सेक्शन ऍड करता येतं. क्लास टीचर असेल क्लास टीचर आपल्याला ऍड करता येतं किंवा चूक झाल्यास आपण इथून रिमूव्ह करू शकतो. मला यानंतर पुन्हा अजून नवीन शिक्षक जोडायचे तर पुन्हा मी सेव्ह अँड अनदर याला क्लिक. आपल्या शाळेमध्ये जितके शिक्षक असतील तितके शिक्षक आपल्याला इथे जोडायचे आहेत. बघा या शिक्षकांचं सुद्धा टीचर ऍडेड सक्सेसफुली ओकेला क्लिक केलंय. आता नवीन शिक्षक भरण्यासाठी पुन्हा आपल्याला टॅब ओपन झालेली आहे. आले बाहेर. अशा पद्धतीनं आपल्याकडे आता सध्या इथे शिक्षक जोडलेले दिसत आहेत. यांच्या ईमेल आयडीला लॉग इन आयडी आणि काय पासवर्ड गेलेले असते. आता इथे तुम्हाला ऍक्शन हे दिसतंय ऍक्टिव्ह झालेलं. आता 3 टिंब दिसत आहे उजव्या कोपऱ्याला ऍक्शनच्या खाली. यांना आपण क्लिक केल्यानंतर रिसेंट व्हेरिफिकेशन हे आपल्याला रिसेंट व्हेरिफिकेशन करायचंय का नाही, एडिट करायचंय का. एडिट करायचं असलं तर आपण एडिट सुद्धा इथून काही जर बदल झाला असेल काही चूक झाला असेल तर आपण एडिट सुद्धा इथे करू शकतो. तर सपोज मी एक समजावं म्हणून एक काम करतोय. या शिक्षकांच्या नावापुढे मी एडिट करतो. एडिट केल्यानंतर मला इथे काय बदलवायचंय तर ते मला इथे बदलता येऊ शकतंय. वर्ग वाढवायचा असेल वर्ग कमी करायचा असेल तर चुकून माझ्याकडनं तिकडे पुन्हा लक्ष राहिलं नसेल तर मला पुन्हा इथे एक संधी इथे बदल करण्याची आहे. इथून मी बदल करू शकतो. काय काय बदल करू शकतो. ग्रेड सेक्शन आणि क्लास टीचर आहेत. नसेल तर आपण या गुणाकाराच्या चिन्हाला क्लिक करून रिमूव्ह करू शकतो. मी याला अपडेट म्हणतोय कारण की आपलं ते जसं तसे टीचर अपडेट सक्सेस. टीचर काय झालेले अपडेट सक्सेस. अशाच पद्धतीने मुख्याध्यापकांनी शिक्षकांना इथे ऍड करायचे. आता यापूर्वी आपण जे बघितलं होतं फिल्टर इथे वेगवेगळ्या प्रकारचं फिल्टर आपल्याला लावता येऊ शकते. आता बघा आपण इथे लॉग इन आयडी दिलेले काय दिलेले लॉग इन आयडी दिलेलं आहे. इथे फिल्टर आपण काय करू शकतोय खाली वर ज्या पद्धतीने आपल्याला लॉग इन आयडीच्या क्रमानुसार घ्यायचं असेल तर लॉग इन आयडीच्या क्रमानुसार करू शकतोय. त्याचबरोबर फर्स्ट नेम पासून जर घ्यायचं असेल तर आपण फर्स्ट नेम घ्यायचं झालं असेंडिंग डिसअसेंडिंग म्हणजे A to Z आणि Z to A. त्याचप्रमाणे 0 ते 9 9 ते 0 या पद्धतीने आपल्याला इथे 2 ठिकाणी सर्च करता येते. ईमेल आयडी नुसार सुद्धा आपल्याला सर्च करता येऊ शकतो. आपण इथे काय करणार आहोत आपल्या याच्यानुसार इथे आपण फर्स्ट नेम डिसेंडिंग घेतलेले अशा पद्धतीने आपल्याला करता येणार आहे. एखाद्या शिक्षकांना जर आपल्याला इथून डिलीट करायचं असेल तर आपण इथून डिलीट सुद्धा करू शकतोय. चला तर आपल्याला अशा पद्धतीने मुख्याध्यापकाने शिक्षकांना जोडायचं आहे. आता मी काय करतोय पुन्हा डॅशबोर्ड वरती क्लिक. कुठे आलोय मी डॅशबोर्ड वरती क्लिक केले. डॅशबोर्ड वरती मला HPC दिसतोय. त्यानंतर आता इथे काय आहे HPC नंतर आपल्याला बघा इथे डॅशबोर्ड वरती आल्यानंतर आपण ग्रेड 1 2 3 4 5 6 7 जे घेतलेले असतील त्यांच्या नावापुढे जरी आपण गेलो तरी आपल्याला इथे काहीच बदल झालेला दिसणार नाही. अजून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जोडणे बाकी आहे. त्यानंतर युजर मॅनेजमेंट मध्ये पुढचा भाग आहे स्टुडंट. आता विद्यार्थी कसे जोडायचे तर त्याच पद्धतीने विद्यार्थी जोडताना इथे आपल्याला स्टेज कोणती आहे ती स्टेज घ्यायची. त्यानंतर त्यांची ग्रेड कोणती आहे ती ग्रेड आपल्याला इथे स्टेज निवडल्याशिवाय ग्रेड देत नाही. फाउंडेशनल घेतले आपण. त्याच्यानंतर ग्रेड सपोज घेतले आपण फर्स्ट आणि इथे सेक्शन आहे ऑल. जे तुकडे असेल ते तुकडे आपण निवडायची आणि सर्चला क्लिक करायचं. पुढे क्लिक करायचं आपल्याला स्टुडंट मॅनेजमेंट मध्ये आहोत आपण. इथे सर्चला क्लिक करायचं. सर्चला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एकही विद्यार्थी अद्याप भरलेला दिसत नाही. काय करावं लागणार आहे आपल्याला विद्यार्थ्याचा अपार आयडी इथे टाकावं लागणार. काय टाकावं लागणार आहे अपार आयडी. त्यानंतर फर्स्ट नेम विद्यार्थ्याचा फर्स्ट नेम विद्यार्थ्याचं लास्ट नेम नाव आडनाव त्या विद्यार्थ्याची इथे जन्मतारीख टाकायची आहे. इथून आपल्याला निवडायची आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्याचा ईमेल आयडी टाकायचा आहे आणि त्याची ग्रेड आपण ऑलरेडी वर घेतलेली आहे म्हणून त्याची ग्रेड इथे आलेली आहे. बरोबर. ही माहिती फिलअप केल्यानंतर ऍक्शन येईल तोपर्यंत आपल्याला इथे ऍक्शन करता येत नाही. पुढचे क्लास मॅनेजमेंट. क्लास मॅनेजमेंट मध्ये आहे सेक्शन. आणि हो एक मिनिट टीचर याच्यामध्ये तुम्ही ज्या शिक्षकांची माहिती भरलेली आहे ती या एक्सपोर्टला क्लिक करायची. इथे आपल्याला एक्सेल फाईल मध्ये ती बघायला मिळू शकते. ती बघा इथे डाउनलोड झालेली आहे आणि हे HPC इथे डाउनलोड झालेलं आहे एक्सेल फाईल मध्ये. शिक्षकांची माहिती मला एक्सेल मध्ये सुद्धा डाउनलोड करून ठेवता येईल. तर आता पुढचं भाग बघणार आहोत क्लास मॅनेजमेंट. क्लास मॅनेजमेंट मध्ये सेक्शन तुकड्या कशा पद्धतीने असतील. जर एखादी तुकडी आपल्याकडे नसेल तर आपण तुकडी कमी जास्त करू शकतो. डिलीट करता येऊ शकते आपल्याला. एखादी जोडता सुद्धा येऊ शकते. एखादी तुकडी आपल्याला जोडायची असेल तर आपण तुकडी कशी जोडायची ते सुद्धा आपण पुढील भागामध्ये बघूया. इथे HPC वरती काम करत असताना आपल्याला गो टू फाउंडेशनल स्टेज. आजच्या व्हिडिओमध्ये मुख्य म्हणजे आपण या
मध्ये सर्वात महत्वाचं काम केलंय ते म्हणजे टीचर कशा पद्धतीने ऍड करायचे, त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना जोडू शकणार आहोत. इथे गो टू फाउंडेशनल स्टेज, गो टू प्रिपेरेटरी स्टेज, गो टू मिडल स्टेज याच्यावरती क्लिक करून आपल्याला पुढे माहिती ती बघता येईल, भरता येईल. माय डाउनलोड मध्ये हे डाउनलोड आपण केलेलं आहे का? नो. न्यू रेकॉर्ड फॉर्म काहीच आपण डाउनलोड केलं नाही. माय प्रोफाईलला गेल्यानंतर इथे आपल्याला मुख्याध्यापकांची पूर्ण माहिती इथे आपल्याला दिसते. याच्यामध्ये आपल्याला काही बदल करायचे असतील तर आपण बदल करू शकतो, पण आपलं नाव, ईमेल आयडी आणि लॉग इन आयडी इथे बदलता येत नाही. इथे बदलू काय शकतो आपण? शाळेचं नाव बदलता येऊ शकतं, UDIS कोड बदलता येऊ शकतं, त्यानंतर तुम्हाला माध्यम बदलायचं असेल तर माध्यम बदलता येऊ शकते, शहर बदलवता येऊ शकते, तुमचं काय असेल पत्ता बदलवता येईल, पिनकोड बदलवता येईल आणि या अपडेटला क्लिक करता येईल. इथे आपल्याला चेंज पासवर्डला संधी. इथे काय आपल्याला चेंज पासवर्ड, इथे आपण पासवर्ड चेंज करू शकतो. पासवर्ड चेंज करत असताना आपल्याला ओल्ड पासवर्ड, जो जुना पासवर्ड असेल तो इथे टाकावा लागेल, जो आपण आता सध्या वापरत आहोत तो टाकल्यानंतर आपल्याला नवीन जो पासवर्ड टाकायचा असेल तो पासवर्ड पहिल्यांदा फिलअप करायचा आहे, नंतर दुसऱ्यांदा कन्फर्म करायचा आहे आणि कन्फर्मला इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तो पासवर्ड आपण इथे चेंज करू शकतो. मला बदलायचा नाही म्हणून मी कॅन्सल करतोय. अशा पद्धतीने आपल्याला माय प्रोफाईल बघता येते. युजर गाईड जर तुम्हाला बघायचं असलं तर युजर गाईड सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळते, डाउनलोड करायला मिळते. हाऊ टू फिल यामध्ये हे फिलअप कसं करायचंय ते इथून आपल्याला फार सोप्या पद्धतीनं समजू शकणार आहे. चला, युजर मॅनेजमेंट मध्ये टीचर आपण जोडलेत आणि शिक्षकांच्या ईमेलवर आलेला लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून शिक्षकांनी कशा पद्धतीनं कामकाज करायचे ते आपण शॉर्टकट मध्ये बघूयात. शिक्षकांनी आता मुख्याध्यापकांच्या लॉग इन वरून काम केलंय आपण. आता शिक्षकांनी कसं लॉग इन करायचं ते समजून घेऊया. चला, बरोबर, स्कूल ऍडमिन म्हणून मुख्याध्यापक लॉग इन दिसते. आता शिक्षकांनी कसं लॉग इन करायचं ते बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? लॉग आउट व्हावं लागणार. लॉग आउट होण्यासाठी मी त्याला कन्फर्म करतोय. लॉग आउट झाल्यानंतर मी पुन्हा स्कूल टीचर इथे क्लिक करतोय. इथे क्लिक केल्यानंतर शिक्षकांना आलेला त्यांच्या मेलवरील त्यांचा जो ईमेल आयडी आपण टाकलेला होता त्या ईमेल आयडी वरती त्यांना काय आलेला असेल, त्यांचा आयडी आलेला आहे लॉग इन साठी, तो आपण इथे इन्सर्ट करूया. त्याच्यानंतर त्याच ईमेल आयडी मध्ये काय आलेला असेल, इथला पासवर्ड, हा सुरुवातीला जो आपला पासवर्ड आहे तो जर आपण व्यवस्थित टाकून घ्या. तो टाकल्यानंतर आपण सुरुवातीला लॉग इन करा आणि नंतर फॉरगेट पासवर्डचा वापर आपल्याला इथे करता येऊ शकतो किंवा चेंज पासवर्ड आपल्याला करता येऊ शकतो. त्यानंतर आपल्याला टाकायचा असतो कॅप्चा. या कॅप्चा गणिताचा कॅप्चा असतो, तो आपल्याला सॉल्व्ह करून लॉग इन करायचा. जर लॉग इनला प्रॉब्लेम आला असेल तर पुन्हा आपल्याला ईमेल व्हेरिफिकेशन रिक्वायर्ड इथे विचारलंय, रिसेंट व्हेरिफिकेशन किंवा ओके. या ओकेला मी क्लिक केलेलं आहे. पुन्हा आपल्याला इथे ईमेल चेक करावं लागणार आहे. ईमेल चेक केल्यानंतर पुन्हा आलेला ईमेल वरती नवीन एक लिंक आलेली असेल, त्या लिंक वरती आपल्याला काय करावं लागणार आहे? मोबाईलवर काम करावं लागणार आहे. मोबाईल वरतीच आपल्याला पासवर्ड, जो पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे तो पासवर्ड आपण मोबाईलला आलेल्या ईमेल वरती पुन्हा आलेली जी लिंक असेल त्या लिंकला, निळ्या रंगामध्ये लिंक आलेली असेल त्या निळ्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं असतं. क्लिक केल्यानंतर आपण नवीन पासवर्ड आपण इथे इन्सर्ट करू शकतो. मोबाईलला आपण पासवर्ड चेंज केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे आपला लॉग इन आयडी जो आहे तो लॉग इन आयडी आपल्याला इथे इन्सर्ट करायचा. लॉग इन आयडी टाकल्यानंतर आपण जो आता नवीन पासवर्ड तयार केलेला आहे मोबाईलच्या लिंक नुसार, तो मोबाईलच्या लिंक प्रमाणे आपल्याला इथे पुन्हा तो पासवर्ड आपण इथे टाकणार आहोत, जो आपण आता चेंज केलेला आहे. आणि इथे खाली कॅप्चा घ्यायचा आहे, मॅथचा कॅप्चा आपल्याला सॉल्व्ह करून इथे लॉग इनला क्लिक करा. आपल्याला शिक्षकांना इथे अशा पद्धतीने हे लॉग इन करत असताना बघा, इथे अगोदर आपलं ऍडमिन लॉग इन होतं, स्कूल ऍडमिन लॉग इन म्हणजे मुख्याध्यापकांचं. आता इथे टीचर लॉग इन तुम्हाला झालेलं, तुमचं ज्या शिक्षकांचं नाव. टीचर लॉग इन मध्ये काय करायचंय? माय ऍक्टिव्हिटी बँक. आता शिक्षकांना फाउंडेशनल मध्ये काय काय करायचंय, कोणतं काय काम करणार आहोत, ते डोमेन कोणते असतील, तर कोणत्या कोणत्या डोमेनवर काम करणार आहोत. सपोज आपण तर त्याच्यामध्ये आपण सर्चला क्लिक केलं, आपण काही केलेलं आहे का नाही दिसत आहे. आणि ऍक्टिव्हिटी बुक आपल्याला इथे कशा पद्धतीने ऍड करता येतात ते आपल्याला इथे दिसू शकतात. ऍक्टिव्हिटी बुकला आपण क्लिक केलेलं आहे, जी डोमेन दिलेली आहे आपण सविस्तर पुढे बघणार आहोत. आज आपण फक्त एवढंच, शिक्षकांनी लॉग इन कसं करायचंय आणि इथे शिक्षकांचं लॉग इन तुम्हाला इथे दिसून आलेलं असेल तर इथे सुद्धा आपल्याला चेंज पासवर्ड, इथे माय प्रोफाईलला चेंज पासवर्ड आपल्याला करता येऊ शकतो. पण इथे शिक्षक, त्यांचं नाव, त्यांचा ईमेल आयडी आणि लॉग इन आयडी बदलू शकत नाही. ते ग्रेड सुद्धा आपल्याला इथे काहीच बदलता येत नाही. शिक्षकांना इथे स्वतःच्या माहितीमध्ये काही बदल करता येत. चला तर डॅशबोर्ड वरती गेलो होतो आपण, HPC ला बघितलं. HPC मध्ये आपलं स्टेटस काहीच दिसणार नाहीये. आपल्याकडे असणारे जे ग्रेड आपल्याला मुख्याध्यापकांनी जोडलेले तेवढेच ग्रेड आपल्याला इथे दिसतील. जे आपल्याला ज्या वर्गांवरती ज्या जोडलेलं आहे, ज्या इथे जोडलेले तेवढेच वर्ग आपल्याला, त्यापेक्षा सर्व वर्ग इथे आपल्याला दिसणार
नाही. सेक्शन आपले हे होते त्याच्यामुळे सेक्शन आपले ते लॉक झालेलं दिसते. फक्त ग्रेड आपले वर्गच इथे दिसतात. ऑलला आपण क्लिक केलं तर ऑल दिसणार नाही. चला, अपेक्षा करतो मुख्याध्यापक लॉग इन आणि शिक्षकांचं जोडणं आणि शिक्षकांनी लॉग इन कसं करायचं इथे आपण समजून घेतलं असेल. तर पुन्हा भेटूयात पुढच्या भागात पुढच्या अधिक माहितीसह. चला, तोपर्यंत गुड बाय. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शिक्षक बंधू भगिनी तर शिक्षकांना निश्चितच शेअर. व्हिडिओ आपण पूर्ण बघितला तो नक्कीच आपल्याला आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा. आपल्या इतर शिक्षक मित्र, इतर बंधू भगिनींना तो नक्कीच शेअर करा. त्याचप्रमाणे अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपणास बघायला मिळतील. व्हिडिओ आपण पूर्ण बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद.